श्रद्धांजलि व्यक्त करनी है वो अपना करें। मैं अपना थोड़ा सा बात बता देता हूँ कि कांतिलाल जी का परिचय हमारे वाशी नहीं बम्बई में नहीं हुआ। उनका जो बचपन था वो नाई डोंगरी के थे और हमारे बचपन में हम अपने माँ के मई के साइड में वहाँ मेरी मौसी रहती थी, तो तब से हमारी उनकी पहचान थी। और कॉलेज में भी हम लोग साथ में थे, हॉस्टल टाइप से। तभी से कांतिलाल जी का जीवन अभी सब लोगों ने देखा है, परखा हुआ है। सडेतोड व्यक्तिमत्व दिखाय बोलायचं तोंडावरती बोलून मोकळं होणार, परंतु त्याच वेळेला जो अच्छा काम किया था उसकी हमेशा प्रशंसा करते थे। तो ये जो अनएक्सपेक्टेड मतलब अपन ने सोचा नहीं था कि कांतिलाल जी हमारे से चले जाएंगे। उनकी तबीयत कुछ दिनों से नरम गरम रहती थी और ये भगवान का बुलावा आया तो सभी को जाना है। तो उनके परिवार के ऊपर जो भी संकट आया है, हम उनको प्रार्थना करते हैं कि उनकी आत्मा को तो मोक्ष गति मार्ग मिले ही, और उनके जो बच्चे हैं, परिवार है, उन सबको ये सहने की ताकत मिले। और आज के बाद अभी अपन उनके बेटी और उनका बहू को ये रुक रहे 5-10 मिनट के लिए। और कल का उठावना का कार्यक्रम जो है वो हमारे स्थानक में सुबह 10:30 बजे रखा है। सुबह आप सभी पधारे। उसके बाद में उनका जो पियर पक्ष है अक्षय कुमार जी, अविनाश जी कोठारी परिवार की ओर से उठावना का कार्यक्रम कल गुरुवार 10/4/2014 को दोपहर 3 बजे रखा है, पूना में रखा है। बिब्बेवाड़ी जैन स्थानक जस्ट लॉन्च के समीप सभी को मालूम है, तो उसका भी नोट कर लीजिए। और कांतिलाल जी को हमारी ओर से, हमारे ओसवाल उत्तर के नई मुंबई जैन स्थानक संघ की ओर से, हमारे सभी ग्रुप की ओर से हम श्रद्धांजलि व्यक्त करते हैं और उन्हें मोक्ष मार्ग का नहीं बने यही प्रार्थना करते हैं। इम्पोर्टेंट बात है कि जो बात का मैं हमेशा जिक्र करता हूँ कि उनका मृत्यु होने के बाद उन्होंने अपना नेत्रदान किया है। मैंने कई बार बोला है कि हम भारत देश को पूरा ब्लाइंड फ्री कर सकते हैं यदि अपने आप कुछ काम के नहीं बाद में तो कुछ भी असर नहीं पड़ता है। तो डॉक्टर लोग आके जाके ज़्यादा में ज़्यादा लोग इस प्रक्रिया में पड़े और अपने जीवन का जो भी अवयव दे सकते हैं। कम से कम नेत्रदान दे तो एक आदमी नेत्रदान देने से 2 अंधे लोगों को ज़िंदगी मिल सकती है, जीवन मिल सकता है। हम सोच सकते हैं कि 1 मिनट आँख बंद करके हम रह नहीं सकते हैं, तो वो भी एक सराहनीय बात है कि डॉक्टर साहब ने अपने मृत्यु के पश्चात उनका जो कार्य था उन्होंने नेत्रदान किया है। और मेरी सभी भाई बहनों से विनती है, अपील है कि आप कृपया अभी एक फॉर्म भर के, यहाँ भी नेत्रदान की ये पेड़ी होती है, बैंक होती है, आई बैंक, वहाँ पे आप रजिस्टर करवाइए। परिवार को किसी प्रकार का दुख नहीं होता है। आप बताने के बाद वो ताबड़तोड़ आके 4 घंटे तक भी नेत्रदान कर सकते, 6 घंटा तक। मृत्यु के बाद में 6 घंटे के अंदर यदि नेत्रदान किया तो वो नेत्रदान का उपयोग हो सकता है। तो उनकी भी सराहना करते हैं, उनके परिवार की सराहना करते जिन्होंने ये डिसीजन लिया है। और हम भी चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा ये करें। ये कहते हुए मैं अपने 2 शब्दों को विराम देता हूँ। सभी से विनती है कि जो अपना विचार व्यक्त करना चाहते हैं वो बता दें, तो उसकी प्रक्रिया बाकी है। डॉक्टर कांतिलालजी दुगड हे माझे मासाजी, निर्मला दुगड ह्या माझ्या मावशी, आणि मला त्यांचा संपूर्ण कालक्रम हा म्हणजे लग्नापासून आठवतो। अत्यंत कष्टामध्ये आणि आयुष्यभर मी बघितलं की शिक्षण हा त्यांचा सगळ्यात अत्यंत प्रेमाचा विषय असेल। मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे। ते स्वतः चांगल्या पद्धतीने आलं, नंतर CBDमध्ये आले, CBDमधनं नंतर मग दुसरं घर घेतलं, आता ते घराची दुरुस्ती करायची म्हणून ह्या बाजूला आले। परंतु अत्यंत प्रेमळ, स्पष्टवक्ता आणि अत्यंत कुटुंबामध्ये सर्व कुटुंबामध्ये अत्यंत मिळून मिसळून मिलनसार व्यक्तिमत्व त्यांचं। नाई डोंगरीचा परिवार असेल किंवा आजही सगळीकडे अत्यंत चांगले संबंध ठेवून होते ते जुने जिथे संबंध झाले तिथे किंवा जिथे ज्या गावावरून आलो तिथे देखील चांगले संबंध त्यांनी आजपर्यंत ठेवून दिले। चांगल्या मुलांवर संस्कार केले, मुलं चांगले त्या ठिकाणी शिकली आणि गेले 3-4 वर्षापासून त्यांच्या प्रकृतीमध्ये त्या ठिकाणी मी पाहिलं, म्हणजे खरं म्हटलं तर त्यांना एक 5-6 वर्षाचा बोनस कालावधी मिळाला असं मी म्हटलं तिथे। त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं, त्यांना बायपास केली आणि त्या बायपासनंतर थोड्या कालावधीनंतर इतकी एक भयंकर परिस्थिती निर्माण झाली, पण त्या सगळ्या परिस्थितीतनं ते बाहेर आले। आणि दुर्दैवानं काल त्यांना डॉक्टरने सांगूनसुद्धा एक आज नाही तर उद्याही झालं तर काय हरकत आहे असा विचार करत गेले।
त्यांचे दुर्दैवानं आपल्याकडे निघून गेले. त्यांना काल डॉक्टरने खरं ॲडमिट व्हायला सांगितलं, ते म्हटले आज सकाळी ॲडमिट. आणि काल रात्री अचानक त्यांना सीवर हार्ट अटॅक आला आणि ते आपल्याकडे निघून गेले. अत्यंत प्रेमळ अशा प्रकारचं व्यक्तित्व आणि सर्व कुटुंबावर आणि सर्व नातेवाईकांवर, म्हणजे आमच्यावर देखील आम्हाला कधी असे ते मासाजी असे कधी वाटलेच नाही. एक मित्र म्हणून त्यांची इंटरॅक्शन आहे. ते लहान मुलाशी जितकी इंटरॅक्शन तितकी मोठ्या माणसाशी देखील तशाच पद्धतीची इंटरॅक्शन आणि बुद्धिजीवी जीवन आयुष्यभर ते जगले. आज दुर्दैवाने आपल्यातून निघून गेलेले. मी त्यांना या ठिकाणी कुटुंबाच्या वतीनं मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ही दुःख सहन करण्याची शक्ती आमच्या सगळ्यात मोठी निममावशी आमचे बँजी साहेब आणि मुलं आहेत त्यांना परमेश्वरांनी द्यावं अशा प्रकारची या ठिकाणी परमेश्वराच्या त्याच्याकडे प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. बंधूंनो, डॉक्टर कांतीलालजी दुगड माझे मेवणे, निर्मला माझी आते बहीण. लहानपणापासून आम्ही सगळे एकत्र वाढलो. अभय, मी, निर्मला, आम्ही सगळेजण लहानाचे मोठे एकत्र झालो. निर्मलाचं लग्न झालं, सुविद्या असा पती मिळाला. डॉक्टर साहेब म्हणजे अतिशय मितभाषी, अतिशय हळू पण ठामपणानं आपलं मत मांडणार, अतिशय स्वच्छ विचार, मन मिळव. सहज जाता जाता एखाद्याची अशी गमतीने टोपी उडवणार की सगळेजण हसणार, सगळ्यात मिळणार मिसळणार असे व्यक्तिमत्व होतं. सगळ्या घरातही मुलांना सुनांना सगळ्यांना तीच सवय, सगळ्यांना एकत्र राहण्याची. असे डॉक्टर साहेब आपल्या सगळ्यांना हवेहवेशी वाटणारे. मी आत्ता चर्चा करत होतो इथल्या काही लोकांबरोबर, अनेक ग्रुपमध्ये ते एकत्र होते. त्या ग्रुपमधला किस्सा, आता मध्ये सगळेजण फिरायला बाहेर गेले, 4-4 किलोमीटर ते पायी चालायचे. अतिशय स्वतःला उत्तम ठेवण्याचा ते प्रयत्न करायचे. स्वच्छ विचार, सगळं जे काय असेल ते अगदी परखडपणानं मांडणं, नेहमी कधी भेटलं की हसत मुखाने स्वागत करणं, चर्चा करणं, असे डॉक्टर. आश्चर्याचा धक्का बसावा. हिंदीत एकदा कोणी कवीने म्हटलं होतं की बिना बादल बिजली गिरी. असंच झालं आज. कुठेही मागमूस नसतानाही वीज काढली आणि आपल्यावर येऊन पडली. अक्षय कोठारी आमचे मामाजी रात्रभर तिथं होते. सुशीलाबाईचा सगळा परिवार राजस्थानमध्ये होता. सगळ्यांना प्रचंड मानसिक धक्का बसलेला आहे. मुलांनाही मी पाहिलं, मुलांना इतका प्रचंड मानसिक धक्का बसलेला आहे. अतिशय चांगली सुविद्याची मुलं आहेत. सतत वडिलांची सेवा करणं, वडिलांबरोबर राहणं, असं सगळं करत असताना अचानक हा घाला त्या कुटुंबावर आला. आणि दुगड आणि कोठारी परिवार या दोघांवर हा प्रचंड मोठा असा आघात झालेला आहे. परमेश्वर हा आघात सहन करण्याची त्यांना ताकद देऊ आणि डॉक्टर साहेबांच्या आत्म्याला चिरशांती देऊ अशी मी प्रभू महावीर चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या बापना कुटुंबीय वडगावकर सर्वजण आणि नातेवाईक सर्वांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. 5 मिनिटं देत आहेत म्हटलं, कोणाला काही बोलायचं श्रद्धांजली बोलू नका. मग लवकर हे करू हे रचून देऊ. त्यांचा चेहरा उघडच आहे, त्याला दर्शन करा. त्यांना दर्शन केलं म्हणून आपण थांबले. त्यांना काही हरकत नाही. हे डावा हात नाही, आपण रचून सुरुवात करतो. चेहराच दिसणार आहे. तरी ते माझे दुसरे वडील होते. आज मी माझ्या एका वडिलांना गमावल्याचं दुःख आहे मला. जेवढं माझ्या सख्ख्या वडिलांकडनं मी माझ्या आयुष्यात शिकलो, एवढंच या व्यक्तीकडनं मी माझ्या आयुष्यात लहानपणापासून बघून शिकत आहे. शिक्षणाचं महत्त्व काय जेवढं माझ्या वडिलांकडनं मला कळलं, तेवढंच या मासाजींकडनं मला कळलं. त्या काळामध्ये मला आठवतं इंग्रज डायजेस्ट, नॅशनल जॉग्रफी अशी मासिकं वाचणारं हे एकमेव व्यक्तिमत्व मला त्यावेळेला भेटलं. कुठल्याही आंतरराष्ट्रीय विषयांवर परखड मतं असणारा हा माणूस. राजकारण असो, खेळ असो, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सखोल वाचन होतं आणि अत्यंत परखड अशी त्यांची स्वतःची वेगळी मतं होती. त्यांच्यावर चर्चा करायला खरंच मजा यायची. हे सगळं करत असताना
त्यांच्याकडून अजून एक गोष्ट मी शिकलो ते म्हणजे फॅमिली कशी जपावी. त्यांच्यामधलं आणि त्यांच्या पत्नीमधलं जे नातं होतं त्याच्यातून मी शिकलो की आपल्या पत्नीबरोबर आपण कसं नातं ठेवलं पाहिजे. त्यांच्या मुलांबरोबर आणि त्यांचं जे काही एक खेळीमेळीचं आणि एक मैत्रीचं नातं होतं खरंच शिकण्यासारखं होतं असं. फार आपल्या सर्वांना दुःख झालं आहे, पण फार नुकसान पण आपलं झालेलं आहे या माणसांमुळे गेल्यामुळे. वाईट एवढंच वाटतं की थोडी संधी दिली असती तर मला बरं वाटलं असतं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव, माझ्या बहिणींना, मावशीला, सर्वांना हे दुःख झेलण्याचं बळ देव. एवढं बोलून मी आबा जी तुमको अच्छी तरह से जानते हैं, कांतिलाल जी को अच्छी तरह देखा है कि नहीं? उपस्थित महानुभाव, डॉक्टर कांतिलाल जी दुगड़ का दुखद निधन जो हुआ उसकी वार्ता जैसी नवी मुंबई में आई, वार्ता सुनकर पूरे समाज में शोक की लहर फैल गई थी. हर व्यक्ति, हर महिला यहाँ उत्सुकता से जानने को आतुर थे कि इनका ऐसे कैसे हुआ. अभी कोई ऐसी स्थिति नहीं थी जाने की, और यह जानने की सबने एक दूसरे से कंफर्म करने का प्रयास किया. जब बात में सत्यता मिली तो सभी को अत्यंत दुख हुआ. कांतिलाल जी दुगड़ ये एक इमोशनल स्वभाव के धनी थे. बहुत ही हड़ूकर्मी बोलेंगे उनको, ऐसे स्वभाव के व्यक्तिमत्व थे वे, और सामाजिक काम में हमेशा अग्रसर भूमिका निभाते थे. नवी मुंबई जैन समाज की जो भी गतिविधियां यहाँ पे संपन्न होती थी उसमें अग्रसर भूमिका उनकी हमेशा रहती थी. वह हम भुलाए भी नहीं भूल सकेंगे. उनकी मृत आत्मा को ईश्वर शांति प्रदान करे, यही विनम्र श्रद्धांजलि हम आज अर्पित करते हैं. और निर्भय और नीरज एवं निर्मला भाभी तथा परिवारजनों को यह दुख सहन करने की शक्ति ईश्वर दे, यही प्रभु भगवान के चरणों में प्रार्थना करते हुए मैं मेरी ओर से, कोटेचा परिवार की ओर से, अंतर्राष्ट्रीय मानव मिलन संस्था की ओर से, अखिल भारतीय स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस की ओर से और समस्त नवी मुंबई के समाज की ओर से उनके प्रति श्रद्धांजलि अर्पित करता हूं और मेरे 2 शब्दों को विराम देता हूं. अपने विचार लिज्जत पापडचे प्रमुख आहेत. डॉक्टर कांतिलालजी दुग्गड यांचं आज निधन झालं. खरं तर अतिशय अनपेक्षित असे निधन. डॉक्टर साहेबांचा मी फॅमिली मेंबर, जेव्हा ही घटना कळाली अतिशय दुःखित अंतःकरण झालं आणि मला वेळ कळाली नव्हती कधी जायचं. मग आम्हाला नाहर साहेबांनी मला सांगितलं या वेळेला यायचं. आम्ही लगेच सांगितलं पुढे यायला पाहिजे. डॉक्टर साहेबांचा मला गेली 20 वर्षापासूनचा संबंध आहे आणि सातत्याने जेव्हा आम्ही मुंबईला यायचो तेव्हा आम्ही नाश्ता करायला घरी असायचो आणि नंतर पुढे आमच्या कार्यक्रमांना जायचो. इतके आमचे सातत्याने घरोबाचे संबंध होते. अतिशय मनाने मोकळा माणूस, सगळ्यांना सामावून घेणारा, आणि आमच्यामध्ये तर अगदी मित्रताच्या नात्याने इतके संबंध असायचे. चेष्टा मस्करी करणं, प्रत्येक गोष्टीवर चर्चा करणं, टिंगल मस्करी, हा जो आमचा त्यांचा इतका स्वभाव इतका चांगला होता की त्यामध्ये आम्ही त्यांना भेटल्याशिवाय पुढे जाणंच नाही अशा प्रकारचं आमचं वातावरण राहिलं गेलं. पुण्यातही आल्यानंतर त्यांच्या सतत संपर्कात राहिलो आणि त्यांच्या संपर्कातनं सर्व बाकीच्या मित्रपरिवारांचा माझं, त्यांच्या नातेवाईकांशी माझा संबंध आला. विशेषतः म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेला घरी गेलो त्यावेळेला बाई नसतानासुद्धा आम्हाला त्यांची मम्मी स्वयंपाक करून द्यायची. मम्मीसुद्धा भक्कम तब्येतीनं असल्यामुळं त्यांनीसुद्धा स्वतःचं एक आमची व्यवस्था ठेवलेली आहे. अशा प्रकारचं इतकं आमचं प्रेमाचं नातं त्यांचं ओढवत गेलं. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मी जेव्हा दुबईला गेलो होतो, दुबईला गेल्यानंतर मी त्यांना फोन केला, म्हटलं साहेब मी दुबईला आलो, मला म्हणे घरी आलं पाहिजे. माझ्याबरोबर 5-6 लोक होते, ते सगळे किती असू देत म्हणे घरी येऊ द्यात. आम्ही तिथं संध्याकाळी जेवण केलं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या आणि मग परत पुण्याला इथं आलो. सांगायचं तात्पर्य की इतका मनमिळावा माणूस, सगळ्यांशी आपुलकीनं प्रेमानं वागलेला माणूस आज आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांच्या मागं पत्नी आहेत, त्यांच्या बहीण आणि 2 मुलं आहेत, राजू आहे, पप्पू आहे. आज खरं तर या दोघांना फार मोठं दुःख आहे
माणसाच्या जीवनामध्ये आई आणि वडील हे खरं तर फार महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे आपण एक देव म्हणतो, देव ही संकल्पना आहे. प्रत्यक्ष देव कोणी पाहिला नाही, पण देवाच्या पलीकडं प्रेम हे आई आणि वडील करत असतात. छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आपल्याला आईची आठवण होते, पण जेव्हा अतिशय जीवनामध्ये मोठा प्रसंग घडतो आणि त्यावेळेला प्रसंग आठवण येते वडिलांची. साधा आपल्याला काटा टोचलं तर आईची आठवण येते, परंतु जेव्हा समोर एखादा साप दिसेल, वाघ दिसेल, भयानक चित्र दिसेल तर बापरे म्हणून वडिलांची आठवण काढतो. अशा प्रकारचं आपल्यावर अतिशय प्रामाणिकपणे निर्व्याज प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे वडील आणि आई असतात. आज ते दोघांच्या जीवनामधून गेलेले आहेत. परमेश्वर त्यांना यामधून सावरण्याची, दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती देऊ. आमच्या निर्मला दिदींना यामधून शक्ती देऊ अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो, विनंती करतो आणि श्रद्धांजली वाहतो. आमच्या त्या कुटुंबामध्ये आमचे जे मेहुणे आहेत, कोठारी परिवार, हे सर्व आम्ही एक जॉईंट फॅमिली अशा पद्धतीने सर्व 4 बहिणी आणि कोठारी फॅमिली, ही जॉईंट फॅमिली अशा पद्धतीने आम्ही राहतो. आमच्याकडे कोणाचं लग्न ठरवायचं असेल, कोणती गोष्ट करायची असेल, सगळ्या लोकांचा आम्ही निर्णय घ्यायचो आणि त्या निर्णयामध्ये महत्त्वाचं त्या पद्धतीने आम्ही कृती करतो. डॉक्टर साहेबांचं इतकं वजन होतं की त्यांनी दिलेला शब्द जवळजवळ आम्ही 90% पाळायचो आणि योग्य तो सल्ला ते देत जायचं आणि तो इतका करेक्ट असायचा तेव्हा मला कल्पना नव्हती. हे एक आमचा साजेड परिवार जो आहे तिथे परवाची अधिवेशन झालं मुंबईला, त्याच्याकरता म्हणून त्या गुढीपाडव्याला 31 मार्च त्याकरता आम्ही सगळे लोक आलो होतो. आमचे मिसेस आम्ही वगैरे आलो तिथे त्याला कार्यक्रम झाल्यानंतर 2 तास त्यांच्याशी गप्पा मारली. सगळे त्यांचा जो इतिहास आहे, तर माझ्यासोबत सगळ्या प्रकारे संबंध आहेत. मुलांचे संबंध आहेत, फॅमिलीचे संबंध आहेत. फॅमिलीत सगळ्यात वडील माणूस म्हणून मी सुद्धा माझ्याकडे मान्यता मानतो. त्याप्रमाणे आम्ही सर्व त्यांच्या म्हणजे जवळजवळ 2 तास गप्पा मारली होती. काही त्यानंतर आम्ही राजस्थानला गेलो. आमची एक माताजी, भवाळ माताजी म्हणून काय त्याच्याकडे गेलं आहे. आत्ता एवढं मला या लोकांनी सांगितलं सुद्धा नाही का चिखलीमध्ये आवडतो आम्हाला जायचं. विमानात बसलो, 2:30 वाजता बसलो, 3:30 आलो. विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल अशी कल्पना अशी माझ्या डोक्यात होती, कारण परवा जवळजवळ 2-4 वेळा मी त्यांना भेटलो होतो. चांगली तब्येत होती, सगळी होती. त्यांना जरी आजार होते तरी त्या आजाराचा अशा पद्धतीने परिणाम की मनीधन नव्हते. त्यामुळं एक चांगली व्यक्ती, चांगली सल्ला देणारा, त्याबरोबर आपला संसार चांगल्या पद्धतीने करायचा आणि विशेषतः म्हणजे मुलांना चांगलं शिक्षण दिलं. चांगल्या ठिकाणी मुलं आहेत आणि स्वतःच्या कमाईवर आणि स्वतःचं घर बनवतात आणि जशी शक्यता असेल त्या पद्धतीने जे समाजात मदत करत असेल ते जैन समाजाचे प्रचंड असे अभिमान होते. तुमच्या स्थानकात मला वाटतं आम्ही बरंच कार्यक्रम खूप बरं का. इतकंच नव्हे तर दुसरे आम्ही, कारण मी स्वतः सांगून नाही यायचं, परंतु एक सोशल कार्यकर्ता आहे, त्या बाबतीमध्ये आम्ही त्याचा सल्ला घ्यायचो आणि एक जीवाभावाचा मित्र म्हणा किंवा भाऊ म्हणा किंवा नातेवाईक वाटेल इट मे बी, पण एक गेल्यामुळे मला अत्यंत दुःख झालेलं आहे. त्याबरोबरच त्यांचे हे जे कोठारी परिवार आहे, दुगड परिवार, त्या दुगड परिवार